आजचा दिवस फक्त एक छोटासा प्रवासच नव्हता. सकाळी घरातून निघताना मला कल्पनाही नव्हती की दिवसाची शेवट इतकी आठवणी, इतकं प्रेम आणि इतकं सुंदर क्षण सोबत घेऊन परत येणार आहे. पण मी नक्की कुठे जात होते, हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिल्यावरच कळणार. नमस्कार. आज सुट्टी होती, त्यात अधिक मास संपत आला होता. पण ओटी भरण्याचा कार्यक्रम राहिला होता. म्हणून सकाळी लवकर उठून आवरलं आणि घरातून बाहेर पडले. स्टेशनवर पोहोचले होते तेव्हा वातावरण अगदी वेगळंच वाटत होतं. बेलापूरहून ठाण्याची ट्रेन पकडली. पनवेलवरून अर्ध्या तासाला ट्रेन असल्यामुळे फार वेळ थांबावं लागत नाही. खिडकी बाहेर वेगळा मागे सरकणे, शहराची दृश्यता पाहत मनात एक वेगळाच उत्साह होता. आजचा प्रवास खास होता, पण अजूनही मी कुठे चालले आहे हे तुम्हाला सांगणार नाही, कारण खरी गोष्ट अजून पुढे आहे. थोड्याच वेळात ठाणे स्टेशनला आले आणि खरं सांगायचं तर तिथली गर्दी पाहून मी थक्क झाले. रविवार, त्यात मेगा ब्लॉक. लोकांची इतकी गर्दी होती की फोन बाहेर काढण्याची हिंमत झाली नाही माझी. ठाण्यावरून पुढची ट्रेन होती माझी कल्याण. तिथे गर्दी कमी नव्हती, पण सुदैवाने मला विंडो सीट मिळाली. खिडकीतून येणारी थंड हवा, बाहेरचं दृश्य, क्षणभर सगळा थकवा विसरायला लागला होता. मुंबईत अजून पाऊस नव्हता, ऊन खूप होतं, म्हणून ती थंड हवा खूप सुकवणारी वाटत होती. पण मला भेटायचं होतं ते अजून बाकी होतं आणि पुढे जे घडलं त्यात हा दिवस आणखी खास बनवला. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला. थोडं चालत गेले आणि मग रिक्षा पकडली. कल्याणमध्ये आणि ट्रेनला खूप गर्दी होती, त्यामुळे शूट काय घेतलं नाही, जसं जमेल थोडंफार घेतलं. कारण की ठाण्याहून तर एवढी गर्दी होती ना, उतरताना पण असं हे कारण की मी ह्या रूटला कधीच येत नाही. मी एवढी गर्दी होती आणि आज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक होता, त्याच्यामुळे लवकर सकाळी आले तरी पण गर्दी होती. मी कशासाठी आले तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच कळेल. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. साधारण 15 मिनिटाचा रस्ता होता. रिक्षा पुढे जात होती आणि मनात उत्सुकता वाढत होती. चालत जाते, 5 मिनिटावर आले, घरात पोहोचते. हातात ओझं केळी वगैरे घेतलं खायला. पोहोचल्यावर आधी थोडंसं खायला घेतलं आणि मग अखेर घरात प्रवेश केला. आज फक्त ओटी भरण्याचा कार्यक्रम नव्हता, एक अजून खास कारण, माझ्या भावाचा वाढदिवस. मी आधी भेटून गेले होते, म्हणून आज सगळ्यांनी मिळून छोटंसं सेलिब्रेशन ठरवलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं, हास्य, गप्पा, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं आपलेपणा. पण अजून दिवसातील सर्वात भावनिक क्षण बाकी होता. थोड्याच वेळात ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि खरं सांगायचं तर काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळची असतात. ती व्यक्ती माझ्यासाठी तशीच आहे. आईसारखी काळजी घेणारी, आईपेक्षा कमी नाही असं म्हणावंशी. जेव्हा माझी ओटी भरली गेली तेव्हा मनात एक वेगळी समाधान होते. प्रेमाने भरलेली ती ओटी आणि त्यामागची माणसं, हेच तर आयुष्याचं खरं धन असतं. त्यानंतर गप्पांचा फड रंगला. खूप दिवसांनी भेटलो होतो. वेळ कसा गेला कळलंच नाही आणि मग सुरू झालं फोटो सेशन. इतके फोटो काढले की मोजणेच कठीण झालं. पण दिवसाचा सर्वात मजेशीर भाग अजून बाकी होता. मी आणि माझा भाऊ दोघांची मस्ती सुरू झाली. तो काहीतरी शूट करत होता, पण त्याला कॅमेऱ्यासमोर यायचं नव्हतं. कधी झूम करून, कधी अचानक कॅमेऱ्यासमोर आणतो आणि त्याच्यावर त्याचं हसणं असतं. असे छोटे छोटे क्षण पुढे जाऊन सर्वात सुंदर आठवणी बनतात. गप्पा, हसणं, आठवणीमध्ये वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. निघताना व्हिडिओ घ्यायला पूर्णपणे विसरून गेले, कारण कॅमेऱ्यापेक्षा त्या क्षणी आपले माणसं खूप महत्त्वाचे असतात. परतीचा प्रवास. कल्याणहून ट्रेन मिळाली. सुरुवातीला जागा होती, पण ठाणे जवळ येताच पुन्हा प्रचंड गर्दी झाली. खरं सांगायचं तर मी ट्रेनमधून बाहेर कशी पडले ते मलाच कळलं नाही. तिथून पनवेलची ट्रेन पकडली. मेगा ब्लॉक जास्त शूट करता आला नाही, पण मात्र पूर्णपणे भरलेलं, कारण आज मी फक्त प्रवास करून आले नव्हते. मी प्रेम, आपुलकी आणि सुंदर आठवणी घेऊन परत आले होते. आणि अशा प्रकारे संपला माझा आजचा दिवस. सकाळी सुरू झालेला साधा प्रवास, दिवसाची शेवट एक सुंदर आठवण बनून राहिला. कधी कधी मोठ्या आनंदासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते. काही जवळची माणसं, थोडा वेळ आणि मनापासून मिळालेलं प्रेम, बस एवढंच पुरेसं असतं. जर तुम्हाला या अशा कौटुंबिक भेटीतून आठवणी आणि साधेपणा, सुंदर प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.